ultimate heroes, fitness and wellness experts. Welcome, sir. वन आर्म पर भी इसको यूज कर सकते हैं। और इसमें जो डिफरेंट ग्रिप है ये डिफरेंट एंगल से मसल हिट करने के लिए होता है। जैसे अगर आप इसको यहाँ पर पकड़ते हो आगे सुपाइन ग्रिप पे, होम ग्रिप पर या हैमर ग्रिप पर, तो इससे डिफरेंट टाइप के मसल हिट होते हैं। मेन मसल लैटिसिमल डॉर्सल, मतलब जिसको कॉमन टर्म में बैक का मसल बोलते हैं। बैक के लिए है ये अपर बैक एंड मिड एंड लोअर, तीनों बैक पर काम करता है। ये जो हमारा मशीन है ये आइसोलेटरल है, मतलब इसके दोनों आर्म्स जो है वो डिफरेंटली वर्क करते हैं। तो इससे हमारी अगर आप वर्कआउट कर रहे हो तो कभी कभी इम्बैलेंस हो जाता है बहुत सारे लोगों को, लेफ्ट एंड राइट में डिफरेंस रहता है। तो इस पर वो होता भी नहीं है, और इवन अगर आपको है तो आप उसको रिकवर भी कर सकते हो, क्योंकि आपके दोनों जो मसल है वो सेपरेट। महिलांमध्ये पण क्रेज आता सध्या सुरू आहे व्यायाम करण्याची, फिटनेसची। विविध आजार त्यांना असतात महिलांना, म्हणजे फिट राहण्यासाठी काय स्पेशल आहे आपल्या जिम मध्ये? महिलांसाठी ॲक्च्युली आमचं मेन जे मोटिव्ह होतं की फिमेल्सला सुद्धा एनकरेज करायचं जिम करण्यासाठी, कारण सगळ्यात जास्त आपण बघितलं दुर्लक्ष महिलाच करतात। एक टाईम नंतर जॉबमुळे म्हणा, घरातल्या कामांमुळे म्हणा, सगळ्या गोष्टींमुळे सगळ्यात जास्त दुर्लक्ष महिलाच करतात। तो आम्ही मोस्टली प्रमोट नेहमीच केलं। आम्ही वेगवेगळ्या फिटनेस पार्टीज ऑर्गनाईज करतो, वेगवेगळ्या इव्हेंट ऑर्गनाईज करतो, स्पेशली वुमन्स डेला सुद्धा महिलांसाठी, की जेणेकरून त्यांनी एवढ्या त्यांच्या हेक्टिक शेड्यूलमधून थोडा वेळ स्वतःसाठी काढायला हवा, स्वतःच्या फिजिकल हेल्थकडे लक्ष ठेवायला हवं। बिकॉज की सगळ्यांना माहिती आहे की एक महिला जेव्हा घर सांभाळते आणि तीच सुदृढ आणि सशक्त असेल तर तुमचं घर सुद्धा सुदृढ आणि सशक्त असू शकतं। सो आम्ही मेनली एनकरेज महिलांना करतो, आणि इथं महिलांसाठी स्पेशल हॉल आम्ही केला आहे, जिथे त्या पिलाटेस, योगा, झुंबा ॲक्टिव्हिटी करू शकतात। तसंच त्याच्यासोबत आम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंगला सुद्धा प्रमोट करण्यासाठी महिलांना प्रोत्साहन देतो की त्यांनी स्ट्रेंथ ट्रेनिंग पण करावं आणि त्यांची मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ चांगली ठेवावी। पुरुष आणि महिला यांच्यासाठी वेगवेगळे तुमच्याकडे हे आहेत का व्यायाम करण्यासाठी, जिम इक्विपमेंट वेगळी असण्याची गरज नाही आहे, कारण की महिला काय पुरुष काय आता फक्त ते एक दोन वेगळे दिसतात, पण स्ट्रेंथ दोघांमध्येही सारखीच आहे। थोडंफार आपल्या फिजिकल हेल्थनुसार काही जर व्याधी असतील त्याच्यानुसार तुम्ही डिफरन्शिएट करू शकतात, पण इक्विपमेंट सगळ्यांसाठी वापरायसाठी सेमच आहेत। महिलांसाठी आम्ही स्ट्रेचिंगसाठी, योगासाठी वेगळा हॉल ठेवला आहे, पण इक्विपमेंट सगळ्यांसाठी सेम आहे। सध्या कोरोना काळ सुरू आहे, लोकांना आजारी पडणे म्हणजे फार कठीण आहे। सध्याचा काळ म्हणजे फार अस्वस्थ वाटत आहे सर्वांना।
म्हणजे कोरोनापासून वाचण्यासाठी काही आहेत का आपल्याकडे? सगळ्यात जास्त ह्या कोविड सिच्युएशनमध्ये सगळ्या लोकांनी जर शिकलं असेल तर हे की हेल्थ किती महत्त्वाची आहे. आपण आजकाल कसं बाहेर खातो, बाहेर फिरतो, खायच्या वेळ आपल्या निश्चित नसतात किंवा दिवसभराचं पॅटर्न निश्चित नसतं, फुल डे नोकरी करतो म्हणून हेल्थकडे दुर्लक्ष केलं जातं. आपण बाकी सगळ्या गोष्टींसाठी वेळ काढतो, पण आपल्याला 1 तास इथे येऊन स्वतःच्या शरीरासाठी जे तुम्हाला पुढे घेऊन जायचं आहे आणि जे तुम्हाला ॲक्च्युअल साथ देणार आहे त्याच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होतं. तर ह्या कोरोना काळामध्ये हे शिकल्यामुळे ॲक्च्युली लोकांमध्ये खूप जास्त अवेअरनेस निर्माण झाला आहे की फिट राहायला हवं, आपली बॉडी फिट असायला हवी, आपली मेंटल हेल्थ व्यवस्थित असायला हवी. आणि गुरुकिल्ली कसं म्हणतो, शरीर आपलं जर व्यवस्थित चालेल तर आपलं सगळं व्यवस्थित चालेल. हेल्थ इज वेल्थ म्हणून म्हणलं गेलेलं आहे. सो करोनामुळे बरेचसे लोक हेल्थकडे प्रमोट झालेले आहेत. लोकांनी घरी फिटनेसवर लक्ष दिलं आहे, खाण्यापिण्याची स्टाईल चेंज झाली आहे. जे की आपण जंक फूडवर जास्त भर होता, लोकांनी घरी बनवायला सुरू केल्यामुळे कुठेतरी हेल्दी इटिंग पण सुरू झाली आणि वर्कआउट करणं किती महत्त्वाचं आहे. कोरोनामध्ये आपण बघितलं लंग्सला सगळ्यात जास्त अफेक्ट झाला, हार्टला सगळ्यात जास्त अफेक्ट झाला, डायबिटिक लोकांना सगळ्यात जास्त अफेक्ट झाला. सो ह्याच्याने तुम्ही हे शिकलात की तुमची कार्डिओ कॅपॅसिटी किती चांगली असायला पाहिजे, तुमची इंटरनल हेल्थ किती चांगली असायला पाहिजे. सो जिम आणि वेलनेस सेंटर आम्ही म्हणून ह्याला नाव दिलेलं आहे की ह्याच्याने तुमचं नॉट ओन्ली फिजिकल हेल्थ, नॉट ओन्ली बॉडी बनेल सलमान खान सारखी, पण तुमची आतली आणि बाहेरची परिपूर्ण हेल्थची एक काळजी घेईल असं एक सेंटर आम्ही इथे तयार केलं. धावपळीचं जीवन आहे सगळ्यामध्ये, वेळ नाही. काही शासकीय कार्यालयात महिला पण काम करतात आणि प्रायव्हेट कंपन्यांमध्ये आहेत. तर त्यांच्यासाठी असं काही वेळ निर्धारित केलेला आहे का आपण, का ते सुटल्यामुळे नंतरच आपण जिम मध्ये यायला हवं असं काही आहे का वेळ? जिमचं कसं आहे, सकाळी 6 पासून ते रात्री 10 पर्यंत जिम ओपन आहे. सो त्याच्यामुळे एक तर ऑफिसच्या वेळा 8 किंवा 9च्या सुद्धा या फिमेल्स येऊन अटेंड करू शकतात. और ऑफिस झाल्यावर जर तुमची इच्छा असेल 6 नंतर आले, थोडं फ्रेश झाले आणि इथे आले तरी त्याच्यानुसार पण आमचे शेड्यूल्स आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आम्ही एक नवीन हे सुरुवात करतो आहे की जसे जशा कंपनीज आहेत, आपण माळूजला म्हणतो किंवा ह्या मल्टीनॅशनल कंपनीज औरंगाबादमध्ये येत आहेत किंवा जिथे खूप सारी लोक काम करतात, ते जर इथं येऊ शकत नसतील तर आम्ही प्रयत्न करतोय की आमचे ट्रेनर्स जे आमच्या अकॅडमीमधून अगदी चांगल्या ह्याच्यानी तयार होऊन बाहेर पडलेले असे ट्रेनर आम्ही त्यांच्या कंपनीमध्ये पाठवणार आणि तिथे जर ते इथे येऊ शकत नाही तर आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतोय. कॉर्पोरेट ज्या कंपनीज आहेत, सो आम्ही कॉर्पोरेट एक हे म्हणून पण ठेवलंय की ज्याच्यामध्ये आमचे ट्रेनर तिथे जाऊन झुंबा असेल किंवा त्यांचं फिजिकल हेल्थ असेल, योगा असेल, फंक्शनल ट्रेनिंग असेल, हे सगळं तिथे जाऊन घेतील. सो मीन्स त्यांचा तो पण एक मुद्दा आपण लक्षात ठेवून त्याच्यावर काम केलंय. आपल्या जिममध्ये कोरोनाचे नियमाचे पालन होत आहे का? कोरोना नियमाचे पालन पूर्णपणे करण्याचा आपण सगळेच प्रयत्न करतो, तुम्ही, मी, आम्ही सगळेच. शेवटी प्रत्येक इंडिव्हिज्युअलवर सगळ्या गोष्टी डिपेंड आहे, पण आम्ही अगदी बाहेरपासून सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवल्या आहेत की मास्क यूज करणे, जे काही जिमचे प्रोटोकॉल आहे, सॅनिटायझेशन, टाईम टू टाईम क्लिनिंग होणे. और सगळ्यात इम्पॉर्टंट की एरिया खूप मोठा आहे. सो व्हेंटिलेशन आहे, विंडोज आहे, सगळ्या सोशल डिस्टन्सिंग होतं बिकॉज एरिया खूप मोठा असल्यामुळे जवळच सगळे असतील असं नाही. सो मोकळा असल्यामुळे वेल व्हेंटिलेटेड आहे, विंडोज आहेत सगळीकडे. सो मोकळं आणि सगळं ह्याचं पालन होईल असं काळजी घेतली आहे. आपलं नाव? जुही आनंद. थैंक यू. बोल रहा हूँ. बेसिकली ये जो हमारा जिम है तो 7000 स्क्वायर फीट में है. औरंगाबाद का सबसे बड़ा अभी तक का ये प्लेटफॉर्म है जिसमें डिफरेंट टाइप के इक्विपमेंट्स है. ब्रांडेड इक्विपमेंट जैसे कि बीइंग स्ट्रॉन्ग का सलमान खान ब्रांड है वो हमारे पास है पूरा, और इसमें डिफरेंट टाइप के डिफरेंट इक्विपमेंट्स है. पूरे बॉडी पार्ट्स के लिए डिफरेंस है. और दूसरा देखा जाए तो वीवा हमारे पास इंटरनेशनल इसका भी मशीन्स है, इक्विपमेंट जो कार्डियो में है पूरा और क्रॉसफिट्स में है. इसके अलावा पिलाटेस स्टूडियो है, क्रॉसफिट्स है और पर्सनल ट्रेनिंग्स वगैरह भी है. अरे भाई आप जो पूछना चाहते पूछिए. ये जो जिम आपने स्टार्ट किया है ये एरिया कौन सा है? एरिया ये बीड़ बाईपास एरिया है. बीड़ बाईपास एरिया जबिंदा लॉन के पास में एकदम. तो यहाँ पर ट्रेनर जो है आपके पास वो क्या क्या सिखाएंगे? ट्रेनर जो है तो अपने पास 1-to-1 पर्सनल ट्रेनिंग होती है, ग्रुप क्लासेस होता है, क्रॉसफिट की ट्रेनिंग होती है. बेसिकली अपने पास यहाँ पे फैमिली जिम जैसा है, यानी कि अगर आप बच्चों को भी अगर कोई भेजना चाहते हैं
तो नॉर्मल आप देखेंगे कि दूसरे जिम्स में उनके लिए वर्कआउट के लिए कुछ रहता नहीं है। जनरली बोलते हैं कि बच्चों के लिए जिम नहीं होता है, बट हमारे पास क्या है कि एक्सक्लूसिव किक बॉक्सिंग क्लासेस होती है, उनके लिए डांस और जुम्बा क्लासेस है, योगा क्लासेस है, क्रॉसफिट है, MMA फाइट की प्रैक्टिस होती है। तो ये सब हमारे पास बच्चों के लिए। अगर आप ओल्ड एज के लिए बोलते हैं तो ओल्ड एज के वास्ते भी हमारे पास डिफरेंट ट्रेनिंग्स है जो उनके टेलर मेड एक्सरसाइजेज हम कराते हैं। तो महिलाओं के लिए क्या है? लेडीज़ के लिए वैसे तो यूनिसेक्स जिम है, मॉर्निंग 6 to रात के 10 बजे तक खुला रहेगा, तो फीमेल्स भी आ सकती है और मेल हो या फीमेल हो एक्सरसाइज तो सभी की सेम ही रहती है। शहर में बहुत सारे जिम है, हर एरिया में, हर मोहल्ले में, तो ऐसा क्या खास बात है आपके जिम में? खास बात ये है कि यहाँ का मैनेजमेंट है, यहाँ का इक्विपमेंट्स है जिसके बायो मैकेनिज्म सबसे बेस्ट है। बीइंग स्ट्रॉन्ग जो ब्रांड हमने लेके आए वो यहाँ पे इस स्टैंडर्ड का नहीं है। काफ़ी ज़्यादा वैरायटीज़ में मशीनरीज है, क्रॉसफिट पूरा इंटायर सेगमेंट है हमारे पास, पिलाटिस का पूरा स्टूडियो है और बहुत सारे इक्विपमेंट है जो मॉडर्न इक्विपमेंट है। जैसे अभी मैं कैसे मतलब इसमें तो नहीं बता सकता, लेकिन तो काफ़ी सारे मॉडर्न मुंबई इक्विपमेंट। जैसा एरिया हो गया शहर, हाँ, मुंबई बैंगलोर जैसा हो गया और पूना, तो इसमें कैसे अलग अलग टाइप्स के जो है जिम्स के ट्रेनर होते हैं, तो ऐसे कुछ खास ट्रेनर मंगवाए हैं हमारे पास जो है तो ऑलरेडी हमारा इंस्टीट्यूट है अल्टीमेट ट्रेनर्स का, उसी से सर्टिफाइड होके पूरे मराठवाड़ा में अदर जिम्स जितने भी औरंगाबाद के रीजन में है वहाँ पे ही सब सर्टिफाइड ट्रेनर हमारे पास से अभी तक 500 ट्रेनर्स सर्टिफाइड होके गए, तो वही ट्रेनिंग देते हैं और वही ट्रेनर्स हमारे पास है जो ऑलरेडी। कहाँ है? ब्रांचेस हमारा यही है, पहला जो अल्टीमेट हीरोज़ का जो लॉन्च हुआ है वो यही हुआ है। इसके पहले जो था वो स्टूडियो था, बट वो मेरा अकेले का था। अभी तो हमारे पूरे पार्टनर्स है इसमें, तो अभी ये पहला लॉन्च है हमारा। ये सलमान खान जैसे बॉडी बनाने का बहुत सारा शौक होता है, हीरोज के बराबर। शौक होता है हाँ, आज के नौजवानों को, बराबर। तो उसमें आप क्या फैसिलिटी देने वाले हैं और उसका पैकेज क्या है, उनके रेट कैसे होंगे? सलमान खान की ऐसी बॉडी बनाने के लिए तो पैकेज तो सबके सेम ही है, बट यहाँ का पैकेज जो है तो अभी प्री लॉन्च हमने लॉन्च जो किया है, वैसे एनुअल पैकेज 24,000 है, लेकिन अभी कुछ टाइम के लिए 1 वीक या 300 मेंबर हुए तक हमने 21,999 उसका प्री सेल ऑफर रखा है। ये सालाना ऑफर है आपका कैसे? एनुअल पैकेज है ये, एनुअल पैकेज है। इसमें एक और फीचर्स है कि बाय चांस अगर लॉकडाउन होता है आगे फ्यूचर में कुछ भी, जैसे कि जिम लॉकडाउन होता है तो उनकी जो मेंबरशिप है वो कैरी फॉरवर्ड हो जाएगी आगे, यानी कि वो फ्रीज होगी और वो मेंबरशिप का उनको नुकसान नहीं होगा, वो हम कैरी फॉरवर्ड करेंगे आगे। एक भी दिन, एक महीना। सालाना पैकेज है? एनुअल पैकेज है, बराबर सालाना पैकेज। टाइमिंग क्या है इसका? जिम का टाइमिंग मॉर्निंग 6 to नाइट है 10 o'clock, सुबह से रात तक चालू है? सुबह से रात तक चालू रहेगा। अभी तक कितना होगा मेंबरशिप? अभी तक के मेंबरशिप हमने जो हमारे वैसे है अभी होल्ड पे रखे, आज से मेंबर स्टार्ट करेंगे, लेकिन नियर अबाउट हमको लगता है कि आज 100 मेंबर्स हो जाएंगे शाम तक।